नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सर्वायकल स्पॉन्डिलोसिस मानेच्या मणक्यांमध्ये होणारी झीज आणि त्याच्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा हा मानेच्या मणक्याचा त्रास कसा सुरू होतो, त्याच्यामध्ये काय कारणे आहेत? तर मानेमध्ये जे मणके असतात त्याच्यामध्ये एक डिस्क कुशन लाईक स्ट्रक्चर असतं, काही लिगामेंट्स असतात जे मणक्यांना सांध्यांना जे आहे ते धरून ठेवण्याचं काम करतात, टाईट बँड्स असतात। तर आता या काय होतं तर हे डिजनरेशन म्हणजे काय होतं की मानेच्या मणक्यामध्ये जी चकती कुशन लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कालांतराने वयोमानानुसार झीज व्हायला लागते आणि त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास सुरू होऊ शकतो। काही वेळेला हर्निएटेड डिस्क म्हणजे त्या ज्या डिस्क मधील जे लिक्विड द्रव पदार्थ जो असतो तो काही वेळेला बाहेर यायला लागतो आणि त्याच्यामुळे त्या मणक्यांमधून जाणाऱ्या नसांवर त्यांचा दाब पडायला लागतो आणि हा त्रास सुरू होऊ शकतो। नंतर आहे बोन्सवर, कधी कधी तिथे हाड वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे सुद्धा मानेमध्ये मणक्यामधून जाणाऱ्या नसांवरती दाब पडू शकतो। त्याच्यानंतर आहे तिथे असणारे लिगामेंट जे टाईट बँड्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला जे स्टिफनेस ते जे लिगामेंट्स असतात ते आखडायला लागतात किंवा तिथे स्टिफनेस जो आहे तो खूप वाढायला लागतो। त्याच्यानंतर आजकालच्या म्हणजे कमी वयांमध्ये सुद्धा हा सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास बघायला मिळतो। तर का तर ते मेनली आपलं जे बसण्याचं पोस्चर जे आहे तासन तास कम्प्युटर लॅपटॉपवरती बसण्याची चुकीच्या पद्धतीमुळे सुद्धा हा त्रास लवकर चालू होऊ शकतो। नंतर आहे तुम्ही लॉंग टाइमचं टू व्हीलरवरून प्रवास करत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास सुरू होऊ शकतो। काही जणांमध्ये स्मोकिंग सुद्धा एक फॅक्टर आहे, त्याच्यामुळे सुद्धा मानेच्या मणक्यांमध्ये जी झीज जी आहे ती लवकर होऊ शकते आणि हा त्रास सुरू होऊ शकतो। काही स्ट्रेस फॅक्टरमुळे सुद्धा असा हा त्रास लवकर होऊ शकतो। तर अशी वेगवेगळी कारणे आहेत ज्याच्यामुळे हा सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास होऊ शकतो। तर त्याच्यामध्ये आता लक्षणं काय दिसतात तर पहिले मान दुखायला लागते, सुरुवातीला थोडं मानेमध्ये मान वळवण्यास उजवीकडे डावीकडे करायला हा त्रास सुरू होऊ शकतो। त्याच्यानंतर तिथे मानेमधून ज्या वेदना आहेत त्या कधी कधी खांद्यापर्यंत जायला लागतात, कधी शोल्डर जॉईंट मध्ये सुद्धा पेन होतं, कधी कधी ह्या वेदना खाली आर्म पर्यंत जाणे, कधी पूर्ण हातामध्ये जाणे, हात बधीर होणे किंवा हातामध्ये मुंग्या येणे असा सुद्धा त्रास पेशंटला होऊ शकतो। काही वेळेला पेशंटला पाठच्या भागामध्ये डोकं दुखायला लागतं, चक्कर येणे असा सुद्धा त्रास जो आहे तो संभवू शकतो। आता या सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचं निदान कसं केलं जातं तर एक्सरे सर्वायकल स्पाईन केला जातो, ज्याच्यामुळे तुम्हाला मणक्याची जी पोझिशन आहे ती कळू शकते। त्याच्यानंतर काही वेळेला MRI सर्वायकल स्पाईन सुद्धा या केसमध्ये केला जातो, ज्याच्यामुळे मणक्यामधल्या ज्या नसा आहेत त्या नसांवरती काही प्रेशर येत नाही, नस कुठे पिंच होत नाही हे सुद्धा या MRI सर्वायकल स्पाईनने आपल्याला कळू शकते। अशा प्रकारे याचं जे आहे ते निदान होऊ शकतं। आता सुरुवातीला तुम्हाला थोडं थोडं दुखणं सुरू झाले, मान दुखते असा वारंवार त्रास तुम्हाला होत असेल तर सर्वात प्रथम उपाय करायचा तो म्हणजे मानेचे व्यायाम, फिजिओथेरपी ह्या केसमध्ये अतिशय उपयुक्त आहे। तुम्ही फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने काही व्यायाम शिकून घेऊ शकता आणि घरच्या घरी ते व्यायाम करू शकता। फक्त एवढंच काळजी घ्यायची आहे की चुकीच्या पद्धतीने व्यायाम करायचे नाही, अगदी हलके आणि सोपे असे व्यायाम करायचे ज्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा धक्का मानेमधून जाणाऱ्या नसांना पोचणार नाही आणि हे दुखणं वाढणार नाही। त्याच्यामुळे योग्य प्रकारे आणि अतिशय सोपे असे व्यायाम तुम्ही मानेचे करू शकताय। त्याच्यानंतर आजकाल सर्वायकल कॉलर सुद्धा मार्केटमध्ये सॉफ्ट सर्वायकल कॉलर सुद्धा अवेलेबल असेल, ती सुद्धा तुम्ही यूज करू शकताय। त्याच्याबरोबरच तुमचं लॉंग टाइम जे बसण्याचं पोस्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल करा, ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि हे दुखणं जे आहे ते कमी होईल। काही गरम शेक सुद्धा तुम्ही मानेच्या भागामध्ये घेऊ शकताय। असे जे उपाय आहेत ते सुरुवातीला तुम्ही नक्कीच करू शकताय, पण तुमचं दुखणं जर खूप जास्त असेल, खूप तुम्हाला वेदना होत असेल, वारंवार त्रास सुरू झाला असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर होमिओपॅथिक उपचार पद्धती नक्की करू शकताय। तर आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषध आहे जी या केसमध्ये अतिशय उपयुक्त आहे। तर पहिलं औषध आहे रस्टॉक 30। रस्टॉक 30 हे औषध जे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर झोपल्यानंतर मानेमध्ये वेदना सुरू होतात, दुखतंय मान म्हणजे रेस्ट केल्यानंतर आराम केल्यानंतर वेदना सुरू होतात, सकाळी उठल्या उठल्या सुद्धा खूप वेदना असतात आणि एकदा हालचाल ऍक्टिव्हिटी सुरू केली की हे वेदना कमी होतात। कधी कधी गरम शेक घेतल्याने तुम्हाला जर बरं वाटत असेल तर अशा केसमध्ये तुम्ही रस्टॉक 30 हे औषध घेऊ शकता। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी 3 थेंब रात्री असं डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकता।
नंबर 2चं औषध आहे ब्रायोनिया अल्बा 30. हे अगदी रस्टॉकच्या अगदी उलट आहे. जसं तुम्हाला खूप एक्झर्शन केल्याने, खूप खाली वाकून काम केल्याने, अशा हालचालींमुळे मानेमध्ये कायम दुखत राहत असेल आणि रेस्ट घेतली, आराम केला की तुम्हाला बरं वाटत असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही ब्रायोनिया अल्बा 30 हे औषध घेऊ शकताय. हे औषध सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकताय किंवा डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय. नंबर 3चं औषध आहे पॅरिस क्वाड्रिफोलिया 30. हे औषध सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिससाठी अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला जर त्रास मानेमधून खांद्यापर्यंत किंवा हाताच्या बोटांपर्यंत जात असेल, कधी कधी हातामध्ये बधीरपणा वाटणे, मुंग्या येणे असा त्रास असेल आणि असं रॅडिएटिंग पेन असेल, म्हणजे मानेपासून हातापर्यंत जाणे अशा प्रकारचा त्रास असेल, मानेमध्ये जडपणा वाटणे हे त्रास असेल, एक्झर्शननी कायम हालचालींनी हा त्रास वाढत असेल, तर तुम्ही पॅरिस क्वाड्रिफोलिया 30 हे औषध घेऊ शकता. हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकताय. नंबर 4चं औषध आहे कॅल्केरिया फॉर 6. हे जर तुम्हाला तिथे बोन स्पर आहे, म्हणजे हाड वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे मानेच्या मणक्यांमधल्या नसा ज्या आहेत त्या पिंच होत आहेत, त्याच्यावरती दाब पडतो आणि मग हे दुखणं सुरू झालेलं आहे, तर त्या केसमध्ये कॅल्केरिया फॉर 6 हे अतिशय उपयुक्त औषध आहे. हे तुम्हाला गोळ्यांच्या फॉर्ममध्ये मिळेल, छोट्या गोळ्यांमध्ये मिळेल. ह्या तुम्ही 4 गोळ्या दिवसातून 3 वेळा चोखू शकताय. अजून बरीच औषधं आहेत या सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिससाठी. तुमच्या केस हिस्ट्रीनुसार तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घेऊ शकताय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे safe, stay healthy. Thank you.